यानंतरची बातमी येते आपल्या देशातून, मुंबईतून। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं चित्र कसं असणार आणि कशी लढत होणार हे स्पष्ट झालंय। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असताना महायुतीला मात्र मोठा धक्का बसलाय। तर नाराजांचा महापूर सगळ्याच पक्षात आलाय। कसं आहे चित्र आणि कशी होणार लढत पाहूया। मुंबईत बोळवण शिंदेंची की राज ठाकरेंची? मुंबईत भाजपनं आठवलेंना फसवलं? काँग्रेस वंचितकडे उमेदवारच नाहीत? मुंबई महापालिका निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय। मुंबईत यंदाच्या निवडणुकीत विविध पक्षांच्या 3 युत्या आणि आघाड्या झाल्यात। भाजप शिंदेंची महायुती, ठाकरे बंधू आणि शरद पवारांची युती, काँग्रेस आणि वंचितची आघाडी, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर आणि रामदास आठवलेंची आरपीआय सुद्धा स्वबळावर, एमआयएम सुद्धा स्वबळावर मैदानात आणि समाजवादी पार्टी सुद्धा एकटीच लढणार। भाजप, शिवसेना आणि आठवलेंची महायुती झाली, पण शेवटच्या दिवशी मनासारख्या जागा मिळत नसल्यानं आठवलेंनी महायुतीत काही जागांवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। भाजप 137 जागा लढवणार आहे, शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवेल, तर आठवले 39 जागांवर स्वबळावर लढणार आणि उर्वरित जागांवर महायुतीला पाठिंबा देणार। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती ही मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा लढणार असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। रामदास आठवलेंच्या आरपीआयला कमी आणि मनासारख्या जागा मिळत नसल्यानं त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। यानंतर नाराज आठवलेंची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर पुढे सरसावले, पण रामदास आठवले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी 39 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय सुद्धा घेतला। हम मैत्रीपूर्ण लड़त लड़ेंगे और बाकी के सीटों पर हम महायुति का बीजेपी शिवसेना के उम्मीदवारों का प्रचार करेंगे। और दूसरा एक सूचना मेरी ये है कि अभी भी टाइम है, अभी एक 8-10 सीटों पर कुछ सीटें 6-7 सीटें बीजेपी की तरफ से और 3-4 सीटें शिवसेना की तरफ से। तो इसी तरह अगर कोई मार्ग निकलता है तो बाकी की सीटें हम विड्रॉल करेंगे, लेकिन जो सीट हमने मांगी है, विधानसभा में एक भी सीट नहीं दी थी, तो हमको भी पार्टी चलानी है। तो इसीलिए पार्टी का अपमान करना बिल्कुल ठीक नहीं है, पार्टी को धोखा देना बिल्कुल ठीक नहीं है। और जो सीटें हमने मांगी नहीं वो सीट देकर हम क्या करेंगे। जो सीट मांगी है उसमें सीटें आगे पीछे हो सकती है, लेकिन बीजेपी ने बिल्कुल ऐसा विचार नहीं किया है। उन्होंने अपने कार्यकर्ताओं में विचार किया है और इसीलिए मुझे लगता है कि बीजेपी का रवैया ठीक नहीं है। मैं ज़रूर एक बार अमित शाह साहब को मैं मिलूंगा और महाराष्ट्र में जो भी कुछ चल रहा है ये हमारे बारे में ठीक नहीं है। हमको हर बार इसी तरह का धोखा दे दिया जाता है। मुंबईत महायुतीची थेट लढत ही ठाकरे बंधूंसोबत असणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ ठरली आहे। उद्धव ठाकरे 163, राज ठाकरे 53, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी केवळ 11 जागा लढवणार आहे। महायुतीत शिंदेंना कमी जागा मिळालेत, तर ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा मिळाल्यानं एकमेकांना डिवचण्याचं काम आत्ताच सुरू झालंय। की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना। यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत। पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली। लढा। हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे।
म्हणतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे. 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय. ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते. UBT 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसाअगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा ह्या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का गेला याचं पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि UBTच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल. कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्रपक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही. आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राजसाहेबांना देखील आलेली असेल. इकडे महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीत तिकीट न मिळाल्यानं नाराजांचा महापूर आलाय. मातोश्रीच्या बाहेर भाजप कार्यालयात आक्रोश सुरू आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितच्या युतीला उमेदवार मिळेना अशी स्थिती आहे. मुंबई महापालिकेकडे लक्ष लागलेल्या काँग्रेस आणि वंचितची नाही म्हणता म्हणता अखेर युती झाली आणि जागा वाटप सुद्धा. काँग्रेसनं सर्वाधिक 165 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर वंचितनं 62 जागांवर लढण्याचं पक्क केलं. पण आता दोन्ही पक्षांना तेवढे उमेदवारच मिळत नाहीयेत. काँग्रेसनं 165 पैकी 143 जागांवर उमेदवार जाहीर केलेत, तर 6 जागा काँग्रेसनं आपल्या कोट्यातून रासपला आणि 4 जागा इतर घटक पक्षांना सोडलेत. वंचितनं 62 जागांपैकी केवळ 29 जागांवरतीच उमेदवार जाहीर केलेत. म्हणजे 45 जागांवर दोघांच्याकडेही उमेदवार नसल्याचं समोर आलंय. मुंबईचं चित्र आता स्पष्ट झालंय. 3 प्रमुख युती आणि आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. पण या तीनही प्रमुख युती आणि आघाड्यांची चिंता वाढवणार आहेत ते MIM, अजित पवार यांची राष्ट्रवादी, सपा आणि नाराजांची फौज. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 3 जानेवारीचा शेवटचा दिवस आहे. तोवर आता नाराज आणि इच्छुकांचा राग कसा शांत होणार यावर मुंबई महापालिकेची पुढची गणितं ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.